टी अनिवार्य प्रकरण त्रिपुरा टी प्रकरणाच्या निकालाचा संपूर्ण भारतातील शिक्षकांवर कसा परिणाम होईल? टी अनिवार्य प्रकरण शिक्षकांसाठी टी अनिवार्य करण्याच्या प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयात एक नवीन वळण घेतले आहे. त्रिपुरामधील एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान शिक्षकांच्या भवितव्याबद्दल महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या खटल्याचा निकाल संपूर्ण भारतातील शिक्षकांवर परिणाम करणार आहे, कारण देशभरातील शिक्षक या निर्णयाकडे बारकाईने पाहत आहेत. आजच्या अहवालात आम्ही या प्रकरणाचा तपशिलाचा आढावा घेऊ. प्रकरणाची पार्श्वभूमी: त्रिपुरा सरकार आणि त्यांच्या काही शिक्षकांमध्ये हा खटला सुरू आहे. त्रिपुरा सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यामध्ये सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आणि त्रिपुरा उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत म्हटले की 2001 ते 2011 दरम्यान नोकरी करणाऱ्यांसाठी टी अनिवार्य नाही. त्रिपुरा सरकारचा असा युक्तिवाद आहे की शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत होण्यासाठी सर्व शिक्षकांनी टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. दुसरीकडे शिक्षकांचा असा युक्तिवाद आहे की अनेक वर्षापासून शिकवणाऱ्या आणि जुन्या नियमानुसार नियुक्त झालेल्यांवर नवीन नियम लादणे अन्याय आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी: त्रिपुरा सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुरू आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर 2022 रोजी न्यायमूर्ती दत्ता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सर्व शिक्षकांसाठी टी अनिवार्य असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे सध्याच्या प्रकरणाच्या निकालाबाबत बरीच अपेक्षा आहे. प्रकरणाच्या तपशिलानुसार आज 13 ऑक्टोबर 2025 रोजी न्यायालय क्रमांक 8 मध्ये न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध आहे. हा खटला अनुक्रमांक 56 वर सूचीबद्ध असल्याने त्यावर सुनावणी होण्याची शक्यता जास्त आहे. निवाड्याचा संभाव्य परिणाम: निवाडा काहीही असो, त्याचा परिणाम दूरगामी असेल. जर निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला तर जर सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला तर जुन्या नियमानुसार नियुक्त केलेल्या शिक्षकांना दिलासा मिळेल. त्यांच्यावर पुन्हा टी परीक्षा देण्याचा दबाव राहणार नाही. हा निर्णय इतर राज्यातील शिक्षकांसाठीही एक आदर्श निर्माण करेल. जर निकाल सरकारच्या बाजूने आला तर जर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मागील निर्णयावर ठाम राहून टी अनिवार्य केली तर अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागेल. परिणामी अनेक अनुभवी शिक्षकांना त्यांच्या नोकऱ्या गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या खटल्याचा निकाल शिक्षकांसाठी आणि संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. सर्वोच्च न्यायालय कोणत्या मार्गाने निर्णय देईल आणि देशभरातून शिक्षकांचे भविष्य कसे घडवेल हे पाहणे बाकी आहे. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.